एवढे पुरस्कार तुम्ही आता सांगितले, हे सरकारचे पुरस्कार का शिवजयंती महोत्सवाचे, आणि एकूण किती आहेत? हे सर्व एकत्र पुरस्कार आहेत 31. हे शासनाच्या वतीनं का शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं? असं आहे, शासनाचा प्रोटोकॉल वरपर्यंत आहे आणि शासनाचे प्रतिनिधी या शिवनेरी भूषण पुरस्काराला मंत्री महोदय अन्यथा मुख्यमंत्री या पुरस्काराला देण्यासाठी दरवर्षी त्या ठिकाणी सहभागी होत असतात. आमदार साहेब, यावर्षी शिवजयंती झाल्यानंतर एक सभा ओझरला होणार आहे, त्या संदर्भामध्ये सोशल मीडियावर वेगवेगळी चर्चा होते. यावर्षी मुख्यमंत्र्यांची जुन्नर शहरामध्ये सभा का नाही? हे बा, शासकीय शिवजयंती ही फक्त आपली बोलत राहते. शासकीय प्रोटोकॉल मुख्यमंत्र्यांनी दरवर्षी न चुकता कुठलेही कारण न सांगता छत्रपती शिवरायांच्या जन्मसोहळ्याच्या दिवशी हजर राहणं, त्यांचा शिवजन्माच्या पाळण्याला हात लावणं, शिवजन्माचा पाळणा हरवणं, तिथे ज्या महिला भगिनी असतात ते त्या शिवजन्माचं स्वागत करतात, तिथं त्या शिवजन्माची गाणी म्हणतात आणि ती सर्व करून तिथं दर्शन घेऊन मानवंदना घेण्यासाठी पुन्हा ते बाहेरच्या जागेवर येतात. तिथे 21 बाहेरची मानवंदना होते छत्रपती शिवरायांना आणि ती मानवंदना फायर केल्यानंतर, बंदुकीच्या गोळीने त्या ठिकाणी फायर केल्यानंतर ते 21 सलामीला उत्तर देत असताना नंतर समोरच्या असलेले जेवढे काही प्रेक्षक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या समोर छत्रपती शिवराय म्हणजे एक शूरवीर होते, एक योद्धा होते, एक स्वाभिमान होता, तुमचा आमचा अभिमान होता. त्या शिवरायांच्या असलेल्या किल्ले शिवरायांच्या जन्माच्या निमित्ताने एक मर्दानी खेळ किंवा एखादा सांस्कृतिक खेळ त्या ठिकाणी दाखवला जातो. तो एक खेळ आपला तिथं 10 मिनिटाचा कार्यक्रमवरती होणार आहे. त्यानंतर मराठा सेवा संघ ज्यांनी शिवजयंतीसाठी अपील केलं, पूर्वी पाहत असाल आपण की मराठा संघाच्या अगोदर कुठलीही शिवजयंती तर होत नव्हती, फक्त साध्या पद्धतीने लोक यायचे आणि नमस्कार करून जायचे. पण आग्रह धरला शासनाला, त्या मराठा महासंघाच्या वतीने त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांचा सन्मान केला जातो, त्यांना काही मनोगत केलं जातं. मुख्यमंत्री सन्मान, मुख्यमंत्री तिथे 2 मिनिटं त्यांच्या समोर आपलं शुभेच्छा देतात आणि तदनंतर किल्ले शिवरायांच्या विकास पर्यटनाचा जो निधी आलाय तो कसा आला, तो काय काय खर्च केला, त्याचा डिस्प्ले 5 मिनिटांमध्ये तिथं पाहिला जातो वर. आणि तो सगळा डिस्प्ले पाहिल्यानंतर सर्वांना तिथे असलेल्या राजमाता जिजाऊ आणि बाण शिवाजीचं दर्शन घेऊन आदरणीय मुख्यमंत्री साहेब तिथून पाठीमागे जात असतात. आणि त्यामुळे या किल्ल्यावरच्या शिवजयंतीला शासकीय प्रोटोकॉल आहे, परंतु खाली ज्या वेळेला मुख्यमंत्री आणायचे असतात त्यावेळेला तिथल्या स्थानिक आमदारांनी, कोणी आमदार, इथून मागचे जे आमदार होते ते किंवा आता विद्यमान आमदार मी, आम्हाला विनंती करत होते, साहेब या वेळातला वेळ काढून थोडासा तास 2 तास जर तुम्ही खाली आले तर तिथं आम्ही तयारी करतो, आम्ही तिथे व्यासपीठ घेतोय. आधी पाहिलं तर आपण पूर्वीची जर आपण शिवजयंती पाहिली तर पूर्वीची शिवजयंती बाजार समितीच्या संकुलामध्ये व्हायची, पण त्या शिवजयंतीला आपण व्यापक स्वरूप दिलं. गेल्या 4 वर्ष झालं केवळ व्यापक स्वरूपच नाही दिलं, तर त्या शिवजयंतीच्या निमित्ताने आपण शिवनेर महोत्सव सुद्धा एक देखणा शिवनेर महोत्सव करण्यामध्ये यशस्वी ठरलो. याच ध्येय, याचा डोळा सर्वांनी तो पाहिलेला आहे. आणि त्या ठिकाणी शंकरराव गुट्टेंच्या हायस्कूलच्या मोठ्या पटांगणामध्ये लाजावो अशी शिवजयंती आता लोकांना अनुभवायला मिळाली. विविध कार्यक्रम आपण दरवर्षी घेतले, पण या वर्षीचा दुष्काळ असल्या कारणामुळं संध्याकाळचे कार्यक्रम आपण तेवढे थांबवले आणि तेवढ्या आणि पैसे शिवनेर शिवजयंतीच्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद पंचायत समितीचा वरचा जर खर्च सोडला तर शिवजयंतीला शासकीय असा कुठलाही फंड येत नाही. खाली येणारा जेवढा काही, समजा आपल्याला उद्या हे शिवनेर भूषणचे पुरस्कार द्यायचे किंवा शिवनेर भूषणच्या पुरस्काराच्या निमित्ताने जे सभा होणार आहे किंवा मुख्यमंत्री ज्या व्यासपीठ होणार आहे त्या सगळ्या सभेचा खर्च विद्यमान आमदारांना करावा लागतो आणि तो मी करतोय. त्याच्यासाठी मी इथून मागे जे पारंपरिक लोक ज्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट होतो ती कॉन्ट्रीब्युशन सुद्धा पद्धत बंद केलेली आहे. आपल्या सामर्थ्याने, आपल्या ताकदीने, आपल्या दैवतासाठी जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करण्याची मी पुरेपुरे त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. आणि म्हणून ही शिवजयंती दरवर्षी आपण करत असताना सभा सुद्धा आपण खाली अपेक्षित ठेवतो, परंतु या वर्षी 230 कोटीचा ओझरला निधी आला आणि 230 कोटीचा ओझरचा नारळ वाढवायला ओझरच्या प्रांगणामध्ये गेलंच पाहिजे, कारण आतापर्यंतच्या मुख्यमंत्री पदावर स्थित असलेला मुख्यमंत्री एकही ओझरच्या प्रांगणामध्ये आलेले नाही. आणि मग ही सुवर्ण संधी आहे की ज्यामुळं त्या शिवजयंतीचा वरचा कार्यक्रमावरती आठवल्यानंतर तिथेच त्या ठिकाणी नारळ वाढवून आणि आंबेगावचा पण एक आपत्कालीन पूल आहे
त्याचे उद्घाटन तिथंच करून तिथे असलेल्या शेजारी रेडीमेड हॉल आहे आपल्या ट्रस्टने मेहनतीने उभा केलाय. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये ओझरच्या देवस्थानच्या ट्रस्टचा आपण एवढा मोठा हॉल पाहतोय. आता रेल्वे सुद्धा पाठीमागून चांगला केलाय, परंतु इतकं सुंदर काम त्यांनी केलंय. त्या हॉलमध्ये साहेबांना त्या ठिकाणी आपण आग्रह करून विनंती करून तिथे आपला लेखाजोखा मांडला पाहिजे. शिवनेरी भूषण पुरस्काराचा गौरव व्हायला पाहिजे. आणि विशेषत्वाने ही संधी आहे, छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने शिवजयंती आपल्याकडे होणं ही आपली संधी आहे. पण त्या संधीचं सोनं आपल्याला करायलाच पाहिजे. त्या संधीचं विरोधकांनी माती करू नये माझी नम्र विनंती आहे. आणि कशासाठी या सगळ्या गोष्टी आपण करताय माझी विनंती राहील, शिवजयंती हा जात पात पक्षाची नाही, मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचे नाही, मुख्यमंत्री हे राज्याचे आहेत आणि तमाम असलेल्या महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेच्या व्यवस्थापनाचे ते प्रथम नागरिक आहे. त्यामुळे त्यांना कमीपणा दाखवण्यासाठी किंवा शरद सोनवणे आता आमदार आहे तर त्यांना काही निवडण्यासाठी त्याच्यासाठी ही शिवजयंती नाहीये माझ्या मित्रांनो. ही शिवजयंती आपल्या सर्वांची आहे, आपल्या लौकिकाची आहे, आपल्या अभिमानाची आहे, आपल्या अस्तित्वाची आहे. ती शिवजयंती सर्वांनी एकत्र येऊन साजरी करायची आहे. मुख्यमंत्री आहे, त्यांचा वेळ एक मिनिट या राज्यासाठी महत्वाचा आहे आणि म्हणून त्यांनी वेळ दिली की मी ओझरच्या प्रांगणामध्ये येतोय नारळ वाढवण्याकरता. 2 महिन्या आधीच त्यांनी तारीख दिली होती आपल्याला एकदा, परंतु मधल्या काळामध्ये दुष्काळ आणि मधल्या काळामध्ये पाहायला गेलं तर त्या ठिकाणी दुष्काळाबरोबर मराठा मोर्चा या सगळ्या असलेल्या गोष्टी, त्या आरक्षणाच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टीमुळं नेहमी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी आपल्याला नेहमी त्यांना वेळ देण्यासाठी त्यांना रुजू राहावं लागलंय. म्हणून आपल्याला ओझरच्या रस्त्याच्या उद्घाटनाला पाहता फेब्रुवारी उजाडला आणि मग त्यांनी सांगितलं की आता 2 महिने 1 महिना मला बोलवण्यापेक्षा मी आता शिवजयंतीला येतो, त्या दिवशी ओझरच्या प्रांगणामध्ये नारळ वाढवतो. त्यांनी दिलेली वेळ आहे, त्यांनी दिलेल्या वेळेचा आपण सन्मान केला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणजे ग्रामपंचायत सदस्य नाहीये की आपण म्हणायचं लोकांनी आम्हाला असंच पाहिजे तरच आम्ही शिवजयंती साजरी करू, याचा आम्ही निषेध करू. चूक आहे. ही संधी आहे आणि शिवभूमीच्या तर प्रत्येक नागरिकांना माझं आव्हान आहे की छत्रपती शिवरायांच्या भूमीतल्या प्रत्येक नागरिकांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं उत्सवाच्या निमित्ताने स्वागत करणंच अपेक्षित आहे. आपण वेळोवेळी त्यांच्याकडे जेवढ्या काही गोष्टी मागतो त्या गोष्टी आपण मागत असताना त्यांनी नेहमी आपल्यावर मेहर नजर केलेली आहे आणि आपल्याला त्याच्यावर मागण्यासाठी ही जागा अतिशय उत्तम आहे. ते आल्यानंतर ती गोष्ट त्यांनी जेव्हा त्याच्यातून बोलली जाते त्याचा पाठपुरावा केला जातो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा अष्टविनायकाचा असलेला 230 कोटीच्या ओझर नेण्याचा जुन्नर तालुक्याचा 230 कोटीचा निधी मागच्या वेळी त्यांनी डिक्लेअर केलं, पर्यटन तालुका डिक्लेअर केला आणि त्यांना तो करायला भागच पडला. याचा अर्थ असा आहे आलेल्या संधीचं सोनं करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. माझी विनंती राहील सर्वांना, आपण शिवजयंतीची सभा नेहमी खालीच घेत असतो पण यावर्षी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. शिवजयंती साजरी करून त्यांना ओझरचा नारळ वाढवायचा आहे आणि तिथेच त्यांना हातासरशी जवळच्या जवळ तो हॉल जवळ आहे आणि त्या ठिकाणी पुरस्कार देऊन त्यांना पुढे रुजू व्हायचंय. आणि ही विनंती माझी आहे जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेला. शरद सोनवणेला राजकीय बघू नका, शरद सोनवणेला थोडं सामाजिक सुद्धा बघा. शरद सोनवणेला थोडसा या शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या एकात्मतेचा अजेंडा हा महाराष्ट्राच्या पटलावर तुमच्या आमच्या अभिमानासाठी उभा करा. तुमचा आणि आमचं काय आहे या निवडणुकीच्या व्यवस्थेतला भाग आहे. ज्या लोकांना असं वाटतं की हा माणूस योग्य आहे की अयोग्य आहे त्याच्यासाठी अनेक मैदान आहेत. ज्या निवडणुकीला आपण लोकशाही म्हणतो पण याच्यामध्ये मात्र कुठलंही राजकारण होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे. आपण सर्वांनी ओझर या ठिकाणी येऊन अतिशय सुंदर अशा पद्धतीचं आणि तिथं निवेदन आपले आहेत ना. आज तुम्हाला मी सांगतो या वर्षी ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीची उशिराची थंडीमुळं आपले बटाट्याची पिकं, आपली बाकीचे सगळे शेतमाल, आपला आंबा, आपले सगळे माल आपले आता नेस्तानाबूत झालेले आहे. त्याचं मी निवेदन तयार केलेलं आहे. तातडीने त्यांचे पंचनामाचे आदेश करा आणि अति थंडीमुळे जो आमच्या संपूर्ण शेतकऱ्यांची जी पिकाची ही समजा नासधूस झाली त्यामुळे त्यांची मातीमोल झाली त्या सर्वांचे पंचनामे करून आपण तातडीचं हे जर उद्या मी सभेमध्ये बोललो तर त्याचा निश्चितपणे रिमार्क पडणार आहे. दाऱ्या घाटाचं एक मला उजवं पत्रकार त्यांच्या ऑफिसवर प्राप्त झालंय. दाऱ्या घाटामध्ये आपली प्रगती ती त्यांनी सांगितली पाहिजे. मी सांगून फायदा नाही, मुख्यमंत्रीच बोलले पाहिजेत. म्हणजे आपला दाऱ्या घाट कुठला तर पश्चिम भागाचा विकास आणि पश्चिम भागाबरोबर हा जुन्नर तालुक्याचं वैभव उभं राहणार आहे.
त्याच्याबरोबर अजून काही मुख्यमंत्री सगळ्याचे रस्ते आपल्याला मागायचे आहेत. काही गावं आजही रस्त्यापासून त्या ठिकाणी दुर्लक्षित आहे. त्या लोकांना डांबर देणं, त्या लोकांना विकासाच्या छायेखाली आणणं ही आपली जबाबदारी आणि हा मागायचा हेतू इथंच होऊ शकतो. तसं मग मुंबईच्या दरवेळेच्या प्रवासामध्ये अनेक महाराष्ट्रातील लोक येत असतात. त्या गर्दीमध्ये मात्र आपल्याला मागणं दुरापास्त होऊन जातं आणि म्हणून आपल्या संधीचं सोनं करा. मी नेहमी सांगत आलेलं आहे, शिवरायांची भूमी नशिबाने आपल्याकडे महाराष्ट्रातून मिळालेली आहे. आपण स्वागत करायचं आहे का आपण निषेध करायचा आहे का आपण विरोध करायचा आहे? आपण नक्की काय करायचं आहे याचा आपण बारकाईने विचार करा. असं करू नका. या तमाम मायबाप जनतेचा आता ही ओदरची जी मंडळी आहे यांनी आयुष्यभर इथून मागच्या लोकांचा, ज्या लोकांना विरोध करतायत ना त्यांच्या नेत्यांचा सन्मान केला गेले 30 वर्ष या लोकांनी, म्हणजे वागण्यातून सुद्धा आणि मतातून सुद्धा. आणि त्या ओझरवानाचा विचार तर तुम्ही करा की नाही? ज्या 230 कोटीला त्यांनी मान्यता दिली, उद्या सुद्धा त्यांना असलेल्या ब गटाच्या दर्जानंतर सुद्धा 25 कोटीचे प्रस्ताव त्यांचे आता मान्यतेच्या मार्गावर आहे. ते उद्या आम्हाला त्यांना मांडायचे. विशेष दर्जा स्पेशल केस करा आणि यांना इंडिव्हिज्युअल असलेल्या त्या तीर्थक्षेत्राची अतिशय सुंदर डेव्हलपमेंट करण्यासाठी 25 कोटी रुपये द्या. हे सुद्धा त्यांना उद्याच्या वेळेस आपल्याला मांडावं लागेल. मग त्यांचा आदर करणं त्यांना जबाबदार. आपण गटतट करून करणार काय? गटतट राजकारण मी मान्य करेन. गटतट राजकारण असावेत. निवडणुका तुम्ही तुमच्या स्वबळावर आणि निवडणुका त्यावेळेला जरूर कराव्यात. परंतु आज मात्र एकीचं बळ, शिवभूमीचा आदर आणि शिवभूमीच्या माध्यमातून चांगली असलेली शिवजयंती साजरी होणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री कार्यक्रम देत असतात, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आव्हान आपण करू नये. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचा सन्मान करावं ही आपल्या सर्वांची धारणा असली पाहिजे आणि हे माझं स्वतःचं ठाम मत आहे. आणि याच्यामध्ये माझी संपूर्ण जनता उद्याच्या असलेल्या कार्यक्रमामध्ये निश्चितपणे एकजुटीच्या जोरावर शिवजयंती साजरी करतील. ज्या ज्या लोकांमध्ये ही मानसिकता आता आली असेल की आम्हाला राजकारण करायचंय, तर छत्रपती शिवराय हे आराध्य दैवत आहे आपले. त्यांचा आशीर्वाद महत्वाचा आहे. त्यांचा अवमान होणार नाही या भूमीचा याची काळजी घ्या. जर त्याचा जर शाप जरी आपल्याला लाभला तर त्याची अडचण मात्र आपल्या आयुष्यामध्ये होईल. आपण काय करतो याचा 10 वेळा विचार करा. कारण ही सगळ्यात मोठी ताकद त्या असलेल्या दैवताची आहे. त्या दैवताच्या शिवजयंतीच्या जन्माच्या दिवशी तरी आपण कोणतंही राजकारण कोणी करू नका. सर्वांनी एकजुटीने या. माझ्या दृष्टीने मला कोणच वेगळं वाटत नाही, पण ज्या ज्या वेगवेगळ्या चर्चा करतायत त्या चर्चा योग्य नाही. जुन्नर तालुक्याच्या समाज व्यवस्थेसाठी, जुन्नर तालुक्याच्या विकासाला ही मोठी खेळ होईल. जुन्नर तालुक्याच्या असलेल्या लोकांसाठी ही पुन्हा संधी येत नाही. आणि मुख्यमंत्र्यांना खरं तर शासकीय प्रोटोकॉल वरचाच आहे. खालचा सगळा खर्च आणि सगळी खालची जबाबदारी ही वेळोवेळी तिथल्या आमदारांना करावी लागलेली आहे. आणि हे करण्यामध्ये आपण कुठेही कमी पडलेलो नाही. यावर्षी सुद्धा ओझरच्या प्रांगणामध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत करूया. शिवजयंती धुमधामाने पार पडूया. ज्या ज्या लोकांनी आपलं अस्तित्व या समाजाच्या मातेसाठी खर्च केलं त्यांना शिवनेर भूषणाने आपण सन्मानित करूया. गोंडाजी बाबा डेरे, काय मोठं नाव. ज्या माणसाने अनेक कुटुंब उभी केली, विचारांनी, संप्रदायांनी, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, हा महाराष्ट्राचा गजर ज्यांनी आळवला. अशा थोर व्यवस्थेच्या माणसाची जवळजवळ 31 लोकांची त्या ठिकाणी उद्याची असलेले शिवनेर भूषणची पाठराखण आपल्याला करायची आहे. मुख्यमंत्री आले नाही पाहिजे आणि ते आले तर आम्ही निषेध करू. वाईट भावना आहे. याचं नुकसान जुन्नर वासियांचं होईल. माझे तमाम जुन्नर वासियांना कळकळीची नम्र विनंती आहे की या सगळ्यातून आपण बाहेर पडूया आणि विकासाच्या पटलावर, विकासाच्या उंचीवर महाराष्ट्राची भूमिका आणि महाराष्ट्राच्या क्षितिजावर जुन्नरची भूमिका ही वैभव संपत्तीच्या दिशेने नेण्यासाठी सुंदर शिवजयंती साजरी करूया. एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगतोय. धन्यवाद. आमदार साहेब, राज्य शासनाने एवढा मोठा निधी दिला, तुम्ही आणला, तुम्हाला मनापासून धन्यवाद. ज्या लेण्याद्री गणपतीला आपण पुरस्काराने सन्मानित करणार आहात त्या लेण्याद्रीवर दर्शन घ्यायला जाणाऱ्या भाविकांना 25 रुपये मोजावे लागतात. मुख्यमंत्री महोदयांकडे याबाबत आपण काही मागणी कराल का? खरं तर हा जो प्रश्न आहे हा केंद्राचा प्रश्न आहे, राज्याच्या अंतर्मध्ये येत नाही. पण तरी सुद्धा वर सरकार भाजपा आहे, खाली सरकार भाजपा आहे, कनेक्टिव्हिटी होऊ शकते. खासदार साहेब सुद्धा प्रयत्न करतायत. खासदार साहेब सुद्धा उद्या त्या व्यासपीठावर आहेत. त्यामुळे आम्ही एकत्रितपणे या प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा त्यांना केंद्राकडे या गोष्टीचा मार्गस्थ व्हावं. त्यावेळेला आम्ही एकत्र गेलो होतो दिल्लीला आणि सुस्पष्टपणे आम्ही सांगितलं होतं. त्यावेळेचे जे तिथले जे काही मंत्री आहेत, पर्यटन मंत्री, त्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणचा लेखा रायटिंग मध्ये दिलाय की तिथले जे दर्शन आहे त्याचं डिवायडेशन करा आणि एक जो आहे त्याला स्थानिक म्हणा आणि एक जो आहे त्याला प्रवासी म्हणा. आणि असे दोन्ही वेगवेगळे जर तुम्ही सगळ्या याच्या रांगा केल्या दर्शनाच्या तर त्याच्यामध्ये स्थानिक माणसाला पैसे द्यायला भाग नाही पडणार.
आणि पण तो बाहेरचा माणूस जो आहे त्यांना मात्र तिथं मात्र शुल्क देऊन त्यांना दर्शन घ्यावं लागेल. अशा दोन्ही बाजू त्यांच्या पाठीला मांडलेल्या आहेत. पण उद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ओझर आणि लेण्याचा विशेष उल्लेख असल्यामुळं आणि त्या रस्त्याचा आपण म्हटल्याप्रमाणे विशेष निधीचा त्या ठिकाणी शुभारंभ असल्यामुळं निश्चितच हा सुद्धा जो विषय आपण जो मांडला तो विषय मुख्यमंत्र्यांच्या कानावर आपण उद्याच्या भाषणामध्ये ठेवणार आहोत. आंबेगावांचं पुढे उद्धवण होत असताना बिबट सफारीबद्दल पण आपला प्रकल्प बिबट सफारीला मान्यता आली. बिबट सफारीला आता पैसे पडून त्याचा आता सर्वे चालू होणार आहे. बिबट सफारीला सर्वे केल्यानंतर लक्ष सर्वे म्हणजे कुठला ती जी मोजदाद आहे त्या मोजदाद करायला कमीत कमी 1.5 कोटी रुपये खर्च आहे. एक तर तो CSR फंड मिळावा अशी मागणी शासनाच्या टेबलावर आहे. अन्यथा एक चांगला कोणी ना कोणी आम्हाला माणूस असेल त्याने ते आम्हाला मोजणी करून द्यावी. एकदा मोजणी झाली की 100% आपल्याला कळणार की या प्रोजेक्टला किती पैसे लागणार आहे. मंजुरी आली. मंजुरी ही आता इतकी जबरदस्त त्या सुवर्ण अक्षर लिहून ठेवलेली आहे की आज ना उद्या हा प्रोजेक्ट रन होणार आहे आणि भारतातली सगळ्यात चांगली बिबट सफारी ही जुन्नर तालुक्यामध्ये